देवी आई, आता तूच मनी सरांना फोन उचलायला सांग प्लीज. मनी सर, तुम्ही माझ्यावर इतके चिडलात की फोन उचलायलाही तयार नाही आहात. आता आमच्यात कधीच बोलणं होणार नाही का? आपल्यातला गैरसमज कधी दूर होणार? देवी आई, आता तोच मार्ग दाखव. का वागलात स्वानंदी तुम्ही असं? सगळं सुरळीत चालू होतं. साहेबांनी आपलं लग्न लावून दिलं. आपल्या बाळाची वाट बघत होते सगळे. तरी सुद्धा तुम्ही सरपोतदार सारख्या देव माणसावर आरोप केले. सतत आरोप करत आले. तरी मी तुम्हाला खूप समजावलं. स्वानंदी, साहेबांना मी देव मानतो. माझ्या देवावर आरोप करणाऱ्या व्यक्तीला, माझ्या श्रद्धेला धक्का पोहोचवणाऱ्या व्यक्तीला मी कधीच माफ करू शकणार नाही. माझ्या आयुष्यात तुम्हाला स्थान नाही स्वानंदी, आता कधीच नाही. मनी सर, अहो कसे आहात तुम्ही? फोन का उचलत नाहीये माझा? सर, मी सर कधीपासून झाले? स्वानंदी, तू मला सर का म्हणालीस? मणी घरात नाहीये का? असा प्रश्न का विचारलास तुम्हाला? मॅडम, अहो चुकून सर म्हणाले मी तुम्हाला. त्याचं काय झालं, मणी सर घरी नाही आहेत आणि माझा फोन उचलला नव्हता त्यांनी. मला वाटलं ते निघाले असतील म्हणून मला फोन केला असेल, म्हणून चुकून म्हणाले मी सर. अच्छा, असं झालं का? ठीक आहे. तुझी तब्येत कशी आहे? तब्येत छान आहे माझी. बरं मला सांग, त्या दिवशी कुठे गेला होता फिरायला? नाही म्हणजे बऱ्याच दिवसांनी तुम्ही दोघं असे बाहेर पडला असाल ना? कसं वाटलं माझ्या मुलाबरोबर डिनरला जाऊन? छान वाटलं मॅडम, खूप छान वाटलं. मणी सर मला एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. लय मोठं हॉटेल होतं आणि लय उंचावर होतं. समोर समुद्र होता. आम्ही दोघे निवांत खूप खूप दिवसानंतर असा वेळ घालवला मॅडम. मॅडम, मला ना खोकला येतोय. मी करते तुम्हाला नंतर फोन. स्वानंदी, असं का वाटते की स्वानंदी माझ्यापासून काहीतरी लपवतीये? तिच्या आवाजात नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता, दुःख होतं. नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवते. मणी सर रोज याच वेळेस ऑफिसला जातात. बंगल्यावर तर जाऊ शकत नाही मी. त्यांना बाहेरच भेटायला हवं. त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर करायला हवा. मणी सरांना आज इतका का वेळ लागतोय? तब्येत तर ठीक असेल ना त्यांची? त्यांना बरं वाटत असेल ना? काय करू मी?
स्वानंदी मॅडम काय झालं? तुम्ही इथे यावेळेस मी इथे या वेळेला का? मला बघून आनंद नाही झाला तुला? नाही, नेहमी म्हणजे आनंदात मिठी मारतेस मला बघितल्यानंतर. आज अहो तसं नाही मॅडम, झाला ना आनंद. या ना घरात या. नाही, नको. तुला पाहिलं ना, आता निघते मी. काय तू इथे का उभी आहेस अशी? वाट बघतेस का कोणाची? वाट नाही, कुणाचीच वाट बघत नव्हते मी मणीसाठी पोहे घेऊन आले होते. विचार करते मणीला माझ्या हाताने देईल. कुठे आहे मणी? स्वानंदी, मणी कुठे आहे? काय झालं? स्वानंदी, तुझा चेहरा एक बोलतोय आणि तू वेगळं बोलतेस. सांगशील मला काय झालं? मणी कुठे? अगं बोल ना. स्वानंदी, स्वानंदी, एक मिनिट. काय झालं मला सांग. काय झालं? रडायला काय झालं? अगं बोल ना. इथे काहीच ठीक नाहीये. सगळं उद्ध्वस्त झालंय. काय वेडेपणा करतेस? काय बोलतेस? कळतंय का तुला? काय झालंय? सांगशील का मला नीट? सरपोतदार साहेब, 7 दिवसात तुझा वाढदिवस आहे. मी तुला चॅलेंज देतो. ह्या 7 दिवसांमध्ये मी मणीला तुझ्यापासून दूर करेन. एवढं सगळं घडलं आणि तू एकटीच सहन करत बसली होतीस? सांगता येत नाही मला? आई म्हणतेस ना मला? पण तुला सांगावंसं वाटलं नाही? सरपोतदार आहेत मुळात नीच माणूस. त्यांनी माझ्या बरोबर जे केलं ते मी सगळं सहन केलं. पण तुझ्या बरोबर आणि मणी बरोबर असं मी काही होऊ देणार नाही. मी सरपोतदारांना जाब विचारणार. मॅडम खरंच नको. तुम्ही तिथे गेलात आणि काही बोललात तर प्रॉब्लेम अजून वाढेल. असं काही होणार नाही. चला, मणी आणि स्वानंदी एकमेकांपासून दूर गेल्यावर स्वानंदी खचून जाईल आणि ह्या पुढे तिचा मला धोका नसेल. वा, एक माणूस म्हणून किती नीच आहेस तू हे माहिती होतं मला. पण एक बाप म्हणून किती खालच्या पातळीचा आहेस हे सिद्ध केलं स्वतः. स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्यासारख्या कितीतरी जणांच्या आयुष्याची तू माती केलीस. पण स्वानंदी आणि मनीच्या संसाराचा खेळखंडोबा का मांडलायस? का? लाज नाही वाटत तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ आली ना तर तुझ्या अब्रूची लत्तर मी दिल्लीपर्यंत नेऊन टांगेन. खरं सांग, तूच माणसं बोलवतीस तुझ्या तोंडाला काळं फासण्यासाठी? तू तुझ्या स्वार्थासाठी मणी आणि स्वानंदीच्या नात्यात तेढ निर्माण केलीस ना? हे बघ, तू रागाच्या भरात काहीतरी बोलतीस. स्वानंदी सारखाच तुझाही गैरसमज झालेला दिसतो. मी माणसानं बोलून सगळ्यांच्या समोर माझ्या चेहऱ्याला काळं का फासून घेऊ? अरे वेड लागलाय का मला? एक वेळ मी समजू शकतो की स्वानंदी मूर्ख आहे, पण तू मूर्खासारखं का बोलतीयस? हे बघ, स्वानंदीवर विश्वास ठेवू नकोस. ती अत्यंत खोटारडी मुलगी आहे. तोंड सांभाळून बोल. मुलगी आहे ती माझी आणि मी तिला चांगली ओळखते आणि तुला तर खूपच चांगली ओळखते मी. तू इतका स्वार्थी आहेस की स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची सुपारी देशील आणि स्वतःचाच खून घडवून आणशील. आपला स्वार्थ साधण्यासाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतोस आणि हे मी ऐकलं नाहीये, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे माझ्याशी बोलताना ना हे साळसूतपणाचा आव आणू नकोस, कळलं? ठीक आहे, तू म्हणतेस तर मी साळसूतपणाचा आव आणत नाही आणि खरं खरं काय ते मी तुला सांगतो.
मीच हे सगळं ठरवून आणलं. मीच माणसांना बोलवलं, मीच प्रेसला बोलवलं. त्या 2 माणसांना सगळ्यांच्या समोर माझ्या चेहऱ्याला काळं फासायला सांगितलं. आणि मीच त्या माणसांना सगळ्यांच्या समोर स्वानंदीचं नाव घ्यायला सांगितलं. काय करशील तू? हा, तुला माहितीये ना, माझ्या मार्गात जो कोणी येतो ना त्याला पुरता झोपवतो मी. तू तुझ्या मानलेल्या मुलीला का नाही सांगितलंस? का माझ्या मार्गात येण्याची तिनं हिंमत केली? मी तिला अनेकदा वॉर्निंग दिली होती की माझ्या वाट्याला जाऊ नकोस म्हणून. हवं असेल तर विचार तिला. पण तिनं माझं ऐकलं नाही, लागली माझ्या नादाला. आणि मग जे काही केलं ना त्याची फळं भोगतीये ती आता. त्यात माझी काही चूक नाहीये. करावे तसे भरावे हा या जगाचा नियमच आहे मूळ. या सगळ्यात माझा काहीही दोष नाहीये. निर्लज्जासारखं हसताना तुला लाज नाही का रे वाटत? हे जे तू केलंयस ना मणी आणि स्वानंदीमध्ये अंतर आणण्यासाठी, त्याचा त्रास मणीला किती होत असेल याचा विचार केलायस का कधी? स्वानंदी ठीक आहे, बाहेरची आहे, पण मणी तू तुझा मुलगा आहे. आणि आपल्या मुलाशी तू असा कसा वागू शकतोस? काय मॅडम, काय बोललात तुम्ही आणि कोणाबद्दल? काय ना म्हणी, मी तुला सांगतो. म्हणजे काय, माझं तुझ्याकडे लक्ष नाही म्हणून त्या माझ्यावर चिडल्या. आणि मणी तुमच्या मुलासारखा असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष का करता असं म्हणतायत त्या. एक बरोबर आहे त्यांचं, माझं चुकलं. अरे म्हणूनच तुला या घरामध्ये माझ्या नजरेसमोर ठेवलाय ना मी. आता बघू ना तुझी तब्येत कशी बिघडते ते. आता तुला इथे आणून ठेवलाय हे पण त्यांना पटत नाहीये. आता तूच सांग बाबा, मी आता काय करायचं? मॅडम, तुम्ही प्लीज यात पडू नका. इथे बंगल्यावर राहण्याचा निर्णय माझा आहे. आणि मी तो का आणि कशासाठी घेतलाय हे मला माहिती, तुम्हाला माहित नाही. मला सगळं माहिती नाही. जे तुला माहितीये ते सुद्धा मला माहितीये, आणि जे तुला माहिती नाही ते सुद्धा मला माहिती. कोणाच्या बोलण्यावरनं कोणाला त्रास झाला आणि त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागला हे सगळं माहितीये मला. स्वानंदी तुझी बायको आहे म्हणे, आणि कोण कुठल्या माणसाच्या बोलण्यावरनं तू स्वानंदीवर संशय घेतोस? माझा म्हणे असा नव्हता. खूप बदललास तू. इतका अविचारी कसा झालास? कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायला कच्च्या कानाचा नाहीये मॅडम मी. माझ्या डोळ्याने बघितलं साहेबांच्या तोंडाला काळं फासलेलं. आणि तो व्हिडिओ सुद्धा बघितला ज्यात स्वानंदी बोलली. ते मान्य आहे मला. त्या व्हिडिओमध्ये स्वानंदी होती, ती तू पाहिलंस का? त्यांनी एक क्लिप दाखवली, तू ती पाहिलीस आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तू स्वानंदीवर चिडलास. अशा अविचारी वागण्याने कितीतरी नाती तुटताना मी पाहिलीये. असं नको वागूस. ते काही नाही, तू आत्ताच्या आता चल आउट हाऊस मध्ये स्वानंदी बरोबर राहायला. मॅडम प्लीज, तुम्ही मला दुसरं कुठलंही काम सांगा, मी आनंदाने करेन. पण आउट हाऊसला जाऊन राहण्याची गळ घालू नका प्लीज. ही बाई माझ्या दारात काय करतेय?
तुम्हाला इथे यायची परवानगी कोणी दिली? हा, त्या वॉचमॅनला कामावरनं काढून टाकायला पाहिजे. कोणाला घरात यायला तो म्हणजे काय? ओ बाई, तुम्ही स्वानंदीला म्हणजे आमच्या घरातल्या कामवालीला भेटायला आलात ना? तिकडे जायचं, आउट हाऊस मध्ये. तिकडे त्यांचं खोपट बांधून दिले ना, तिकडे. बंगल्यावर यायचं काम नाही. हा, अहो शालिनी, हो त्या पाहुण्या आहे, पाहुण्यांशी आदरानं वागायचं असतं, असे आपल्या घरातले संस्कार आहेत. हो, पण पाहुणे पण त्याच्यासाठी तोला मुलंच असायला पाहिजेत. हिचं काय, कधी लग्न नाही केलं, मुलं बाळ नाहीत, आणि इथे येऊन आपल्याला आपल्या नात्यांबद्दल बोधामृत देतीये. भणंगासारखी राहते, लोकांच्या मुलींना गोळा करून, आणि इथे येऊन माझ्या संसारात काड्या घालते. मी पाणी आणते. कधी लग्न नाही केलं, मुलं बाळ नाहीत, आणि इथे येऊन आपल्याला आपल्या नात्यांबद्दल बोधामृत देतीये. भणंगासारखी राहते, लोकांच्या मुलींना गोळा करून, आणि इथे येऊन माझ्या संसारात काड्या घालते. मॅडम सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, खूप काही ऐकून घ्यावं लागलं. नाही स्वानंदी, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. शालिनी जे काय वागली त्याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. तिच्याकडनं मला हीच अपेक्षा होती. ती कधीच चांगलं वागू शकत नाही. पण मणीने आज माझा अपेक्षा भंग केला. त्यांनी कधीच मला कुठल्याच गोष्टीला नकार नाही दिला, पण आज त्यांनी मला नकार दिला. आयुष्याची 30 वर्ष मुलाची वाट बघत होते, आणि अचानक मला मणीच्या रूपात मुलगा सापडला. पण आता मला भीती वाटते, असा मुलगा माझ्यापासून दूर होणार. मॅडम खरंच असं झालं तर या सगळ्याला कारणीभूत मीच असेल. नाही स्वानंदी, स्वतःला दोष देऊ नकोस. हे जे काय घडतंय ना, त्या नीच माणसामुळे घडतंय, त्या सरपोतदारमुळे घडतंय. माझ्या बरोबर जे वागला ते मी सहन केलं, पण मला वाईट वाटतंय तुझं आणि मणीच. काळजी वाटतेय स्वानंदी. मणी सध्या खूप चिडलेला आहे. तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. तोपर्यंत त्याला कसं समजवायचं ते आपण नंतर बघू. पण तोपर्यंत मी तुला इथे राहू देणार नाही. तू माझ्यावर हॉस्टेलला चल, इथे तुझे आबाळ होणार. तू चल, आपण बॅग करूया तुझी. मॅडम नको, हॉस्टेलला नको, खरंच नको. तू इमोशनल होऊ नकोस. प्रॅक्टिकली विचार कर. मणी नाहीये इथे तुझ्या बरोबर, तू एकटी आहेस, आणि तो नीच माणूस तुला त्रास द्यायला जरा सुद्धा विचार करणार नाही. तुझी मदत करायला इथे कोणी नाहीये स्वानंदी. काही ऐकणार नाही मी. तू चल माझ्या बरोबर. तुम्ही जे म्हणताय ते पटतंय मला, पण सरपोतदार साहेबांनी माझ्यात आणि मणी सरांमध्ये आधीच दुरावा निर्माण केलाय. मी जर हॉस्टेलला आले तर हा दुरावा आणखीन वाढत जाईल, आणि कदाचित आमचं नातं तुटेल. हे सगळं बघून ते सरपोतदार साहेब खुशच होतील. त्यांचा मनसुबा पूर्ण व्हायला मदत होईल त्यांना. म्हणून सांगते मॅडम, मी मणी सरांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्यांचं प्रेम आणि विश्वास परत मिळवेन. मी हे कसं करेन मला नाही माहिती, पण मी तुम्हाला वचन देते, मी मणी सरांना माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. मी त्या सरपोतदार साहेबांना जिंकूच देणार नाही. स्वानंदी, मणीच्या डोक्यात फक्त राग आहे, आणि या गोष्टीचा फायदा घेऊन सरपोतदार चाल खेळतायत. तू काय करू शकणार आहेस? मला नाही माहिती मॅडम, मी काय करेन, कसं करेन, मला काहीच माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, आपला हेतू साफ असला की अंधारातही मार्ग दिसतो. आणि माझा हेतू साफ आहे, मी निर्दोष आहे. त्यामुळे आता देवी येईच मला मार्ग दाखवेल. आपलं ते
प्रभागातले सेक्रेटरी स्वानंदी 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 काय ग कुठे उलटली होतीस वेळेचं काही भान बिन आहे की नाही मनात येईल केव्हाही यायला आमचं घर म्हणजे सार्वजनिक बाग वाटली की काय ते जाऊ दे तू सकाळी लेट आलीस म्हणून सदाला ब्रेकफास्ट करायला सांगितला तर सदाची कामं राहिली आहेत ती तू की तुझी लाडकी वॉर्डन येणार ती सॉरी मॅडम, इथून पुढे नाही होणार उशीर. किती वेळा बोललीस ग सॉरी काही फरक पडला का कारण तुझ्यावर ना संस्कार त्या वॉर्डनचे आहेत. ती कशी कोणाच्या घरात परवानगी असो किंवा नसो घुसते आपली स्वतःचं घरदार नाही म्हणून दुसऱ्याच्या घरात नाक खुपसत फिरत असते. अवधा सामेली. बस शालिनी मॅडम बस. अजून किती बोलणार आहात वॉर्डन मॅडम बद्दल? तुम्हाला काय माहिती त्यांच्याबद्दल? त्या कशा जगल्या काय भोगल्या तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला काही माहित नाही तर बोलू नका. आणि मला मान्य आहे त्या इथे आल्या तुमच्या दारात, पण माझं आणि स्वानंदीचं नातं विस्कटलंय ते नीट करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना नाही इंटरेस्ट या घरात, त्यामुळे वॉर्डन मॅडम बद्दल बोलताना जरा जपून.